नमस्कार. आज बनवणार आहोत मटार पराठा. मटार पराठा चवीला तर खूप छान लागतोच आणि बनवायलाही खूप सोपा आहे. चला तर मग बनवूया. पराठ्यासाठी सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 मोठी वाटी भरून ताजे मटार. तुम्हाला पराठा थोडा जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी अधिक करू शकता. हे सर्व पल्स मोडवर थोडेसे जाडसर राहील अशा प्रकारे दळून घ्यायचे. एकदम फाईन पेस्ट बनवायची नाहीये, थोडेसे रवाळ असे ठेवायचे. वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, असेच कोरडे वाटून घ्यायचे. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतले. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे घालून घ्यायचे. थोडासा हिंग टाकायचा आहे चिमूटभर आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मटारची पेस्ट आता यात घालून घ्यायची. हिवाळ्यात छान असे ताजे मटार मिळतात, त्यापासून नवीन नवीन पदार्थ करून खाल्ले गेले पाहिजे. त्यातलाच हा एक पदार्थ मटार पराठा. एकदम सोपा आहे बनवायला. नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आता थोडंसं परतून घेतला की त्यात हळद टाकून घ्यायची. 1 चमचा लाल तिखट वापरले, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला. इथे तुम्हाला आवडत असल्यास आमचूर पावडर किंवा थोडासा चाट मसालाही तुम्ही वापरू शकता. आता माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी घातला नाहीये. आता हे चांगले मिक्स करून झाले की त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व चांगले मिक्स करून घेतले की त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी एक वाफ देऊन घेऊया, म्हणजे मटार चांगले शिजले जातील. आता 5 मिनिटांनंतर मटार चांगले फुगले आहेत. आपण ते मिक्स करून घेऊया. अगदी मंद गॅसवर ठेवायचंय, नाहीतर खालून लागण्याची शक्यता असते. आता यात बाइंडिंग येण्यासाठी वरून 2 चमचे डाळीचे पीठ टाकून घेऊया, बेसन, आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला जर थोडे पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून बेसन ॲड करू शकता. तर मला थोडेसे बेसन अजून टाकावे लागते, तर मी अजून अर्धा चम्मच बेसन टाकते आणि परत एकदा मिक्स करून घेते. पराठ्यासाठी सारण तयार झाले आहे. यात आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून आता हे गॅस बंद करून थंड होत ठेवायचे. सारण थंड होतंय तोपर्यंत पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. मी इथे 2 वाट्या कणिक घेतली आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकले. मीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून चांगले पीठ नरम असे मळून घ्यायचे. हा पराठा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. डब्याला द्यायचा असेल तर रात्रीही तुम्ही सारण तयार करून ठेवू शकता. छान असे नरम पीठ मळून घेतले. त्याला थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचंय आणि 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून असेच ठेवून देऊया. आता 15 मिनिटांनंतर पीठ चांगले भिजले गेले. आता हे चांगले मळून घ्यायचे परत एकदा आणि मग याचे पराठे लाटून घेऊया. आता इथे थोडंसं पीठ घ्यायचे. आता तुम्ही पराठा किती मोठा किंवा छोटा बनवणार आहे त्यावर कणिक घ्यायचे आहे. गोल गोळा बनवून त्याला थोडेसे कोरडे पीठ लावून अंगठ्याच्या साहाय्याने गोल वाटी तयार करून घ्यायची. जशी आपण मोदकासाठी बनवतो तशी पारी तयार करून घ्यायची आणि त्यात सारण भरून घ्यायचं. सारण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता, पण जास्त सारण घातले तर पराठा जास्त छान लागतो. सारण टाकल्यावर सर्व साईडनी मध्ये मध्ये प्रेस करत जायचे, म्हणजे गोळा तयार होतो आणि वरचे उरलेले पीठ काढून टाकायचे. हाताने चांगला प्रेस करून घ्यायचा आणि
कोरडे पीठ लावून घ्यायचे आणि पोळपाटावर टाकल्यानंतर सर्व साईडने थोडासा असा थापून घ्यायचा आणि मस्त असा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अजिबात चिकटत नाहीये किंवा फुटतही नाहीये, एकदम आरामात लाटला जातोय. जसे आलू पराठे आपण लाटतो तशा प्रकारे छान असा पराठा लाटला गेलाय. तो आता भाजून घेऊया. पराठा भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, खूप जास्त हाय ठेवायची नाही किंवा लोही ठेवायची नाही. मीडियम ठेवली म्हणजे पराठा छान सर्व बाजूंनी एकसारखा भाजला जातो. खरपूस मस्त असा टम्म फुगलाय पराठा. वरून 1 चमचा तूप टाकायचा. तूप तेल काहीही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता दुसऱ्या साईडनेही मी तूप टाकून घेते आणि सर्व साईडने पसरवून छान कडेने दाबून दाबून पराठा भाजून घ्यायचा आहे. कडेने कधी कधी कच्चा राहून जातो, त्यामुळे थोडा प्रेस करून घ्यायचा. छान असा खरपूस पराठा भाजला गेलाय. पराठा छान असा भाजला गेला की त्याची टेस्टही छान लागते. अशा प्रकारे अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते. जेवढा पराठा बनवायचा असेल त्या मापाने पीठ घ्यायचे आणि कोरडे पीठ लावून अंगठ्याच्या साहाय्याने वाटी करून घ्यायची आणि त्यात सारण भरून घ्यायचे. आता सारण सर्व साईडने दाबून प्रेस करून गोल गोल करत वरचे पीठ काढून टाकायचे आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं. आता कोरडे पीठ लावून सर्व साईडनी प्रेस करून घ्यायचा परत एकदा आणि छान असा पराठा गोल गोल लाटून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा बनवता येतो आणि झटपटही होतो. अगदी 10-15 मिनिटातच पराठा तयार होतो. घाईच्या वेळी बनवण्यासाठी हा पराठा एकदम उत्तम आहे. या पराठ्यासोबत सॉस किंवा दही देऊ शकता किंवा तसाच खायलाही हा पराठा खूप छान लागतो. फक्त गरम गरम खायचा. तसाच जर खायचा असेल तर गरम गरम खायचा. अशाच प्रकारे मी बाकीचेही पराठे लाटून घेते. एवढ्या सारणात माझे 6 ते 7 पराठे तयार झाले आहेत. इथे मी एक पराठा तुम्हाला तोडून दाखवते. छान असा सर्व साईडला सारण पसरले गेले आहे एकसारखे आणि एकदम सॉफ्ट असा पराठा तयार झाला आहे. चला तर मग अशा प्रकारे तुम्हीही पराठा बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.